नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला पॅन कार्ड ऑनलाईन काढायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पॅन कार्ड ऑनलाईन कसा काढायचा याची कंप्लीट प्रोसेस स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे। पॅन कार्ड ऑनलाईन काढण्यासाठी तुमच्याकडे काही डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे। पहिलं म्हणजे आधार कार्ड, दुसरं म्हणजे आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी। हे सर्व डॉक्युमेंट्स तयार असतील तर तुम्ही घर बसल्या पॅन कार्डसाठी अप्लाय करू शकता। तर चला आपण आता डायरेक्ट प्रोसेस पाहूया। सर्वप्रथम तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये गूगल ओपन करा आणि गूगल सर्च बारमध्ये सर्च करा पॅन कार्ड अप्लाय ऑनलाईन। सर्च केल्यानंतर तुम्ही येथे पाहू शकता पॅन कार्डसाठीची ऑफिशियल वेबसाईट दिसेल। आता या ऑफिशियल वेबसाईटवरती क्लिक करा। आता बघा मित्रांनो, आपल्याला इथे खूप सारे ऑप्शन्स दिसत आहेत, जसं की रीप्रिंट और पॅन कार्ड, डाउनलोड ई पॅन, नोन स्टेटस और पॅन ॲप्लिकेशन। परंतु आपल्याला इथे न्यू ॲप्लिकेशन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो येथे बघू शकता सिलेक्ट पॅन ॲप्लिकेशन टाईप आणि बाजूलाच सिलेक्ट ॲप्लिकेशन कॅटेगरी ऑप्शन आहे। तर सिलेक्ट पॅन ॲप्लिकेशन टाईप ऑप्शनमध्ये न्यू पॅन इंडियन सिटीजन ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि सिलेक्ट ॲप्लिकंट कॅटेगरीमध्ये इंडिव्हिज्युअल ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर थोडं खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही येथे पाहू शकता ॲप्लिकंट इन्फॉर्मेशन भरायची आहे। सर्वप्रथम सिलेक्ट टायटलमध्ये आपल्याला इथे श्री, श्रीमती, कुमारी ऑप्शन्स दिसतील, त्यातले ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर पुढे पाहू शकता इथे आपल्याला एंटर युअर लास्ट नेम ॲज पर आधार टू अवॉइड ऑथेंटिकेशन फेल्युअर, म्हणजे आपल्याला आपल्या आधार कार्डनुसार जे नाव आहे ते भरायचे आहे। त्यानंतर पुढे एंटर युअर फर्स्ट नेम ॲज पर आधार टू अवॉइड ऑथेंटिकेशन फेल्युअर, म्हणजेच फर्स्ट नेम ॲड करायचा आहे। त्यानंतर पुढे एंटर युअर मिडल नेम ॲज पर आधार टू अवॉइड ऑथेंटिकेशन, म्हणजेच आपल्याला आपल्या आधार कार्डनुसार जे मिडल नेम आहे ते आपल्याला इथे भरायचं आहे। तर चला मी सर्वप्रथम लास्ट नेम, फर्स्ट नेम अँड मिडल नेम भरून घेतो। त्यानंतर पुढे सिलेक्ट युअर डेट ऑफ बर्थचा ऑप्शन दिसत आहे, तर तुम्ही आपल्या आधार कार्डवरील डेटनुसार तिकडे डेट सिलेक्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला इथे एक ईमेल आय डी टाकायचा आहे आणि एक मोबाईल नंबर टाकायचा आहे, ज्याच्यावरती आपल्याला ई पॅन मिळेल, म्हणजेच आपला टोकन नंबर मिळेल। त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता काही टर्म्स अँड कंडिशन्स दिल्या गेल्या आहेत, त्या आपल्याला ॲग्री म्हणजेच ॲक्सेप्ट करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आय एम नॉट रोबोट सिलेक्ट करून सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे। सबमिट केल्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता की कॉंग्रॅच्युलेशन युअर टोकन नंबर दिला गेला आहे, जो की एक टेम्पररी टोकन नंबर असतो। पाहिजे तर आपण याला कुठेतरी लिहून ठेवू शकतो। त्याचप्रमाणे हा आपण दिलेल्या ईमेल आय डी और मोबाईल नंबरवर देखील पाठवला जातो। त्याचप्रमाणे इकडे नोटमध्ये सांगितलं गेलं आहे की तुमच्या ॲप्लिकेशन रिक्वेस्ट 30 दिवसांमध्ये पूर्ण करा, नाही तर टोकन नंबर एक्सपायर होऊन जाईल। तर आपल्याला आता ही रिक्वेस्ट पूर्ण करायची आहे, त्यामुळे मी कंटिन्यू बटनवरती क्लिक करत आहे। त्यानंतर आता इकडे बघू शकता एक प्रॉपर फॉर्म ओपन झाला आहे। इकडे आपल्याला 3 ऑप्शन्स मिळतात, ज्यामध्ये पहिला आहे आधार बेस्ड ऑनलाईन पॅन ॲप्लिकेशन। जर आपण हा ऑप्शन सिलेक्ट केला तर सिग्नेचर आपण ॲड करू शकत नाही। जो आधार कार्डवरती नाव आहे, फोटो आहे, डेट ऑफ बर्थ, जेंडर, ॲड्रेस आहे, तो जसाच्या तसा आपल्या पॅन कार्डवरती मिळेल। दुसरा ऑप्शन असा आहे की पॅन ॲप्लिकेशन विथ सपोर्टिंग डॉक्युमेंट्स, म्हणजे तुम्हाला हवा असलेला फोटो किंवा सिग्नेचर तुम्ही ॲड करू शकता, त्यामुळे त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स तुम्हाला द्यावी लागतील व त्यासाठी एक्स्ट्रा चार्जेस अप्लाय आहेत। तिसरा ऑप्शन जो आहे त्यामध्ये कुणाच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नाही किंवा काही कारणास्तव जर OTP येत नसेल तर आपण हा ऑप्शन सिलेक्ट करू शकतो। यामध्ये काय होईल की आधार कार्ड आणि पॅन कार्डचा फॉर्म ॲप्लिकेशन कुरिअरने किंवा स्पीड पोस्टने पुणे ऑफिसमध्ये पाठवावा लागेल। त्यामुळे सर्वात सोपा आणि साधा, सरळ आणि बेस्ट ऑप्शन जो आहे तो म्हणजे पहिला, म्हणून आपल्याला प्रथम ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर पुढे पाहू शकता इकडे आपल्याला 2 ऑप्शन्स मिळतात। पहिला आहे त्यामध्ये तुम्हाला फिजिकल कॉपी तुमच्या घरच्या ॲड्रेसवर मिळेल आणि ईमेलवर सॉफ्ट कॉपीसुद्धा मिळेल, आणि दुसरा ऑप्शन सिलेक्ट करताय तर फक्त तुम्हाला ईमेलवरती सॉफ्ट कॉपी मिळेल। जर तुम्हाला पॅन कार्डची फिजिकल कॉपी हवी असल्यास पहिला ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल, म्हणून मी इकडे पहिला ऑप्शन सिलेक्ट करत आहे। त्यानंतर आपल्याला आधार कार्ड नंबरचे शेवटचे 4 अंक भरायचे आहेत।
त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की त्यांनी असं म्हटलं आहे की मी माझा आधार कार्डवरील फोटो पॅन कार्डवर प्रिंट करायला सहमती देतो आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला यस सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर थोडं स्क्रोल केल्यास आपल्याला काही डिटेल्स आधीच भरलेल्या दिसतील. त्यानंतर आपल्याला इथे जेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे असं म्हटलं आहे की हॅव यू इवर बीन नोन बाय एनी अदर नेम्स, म्हणजेच तुम्हाला ह्या नावाव्यतिरिक्त अजून काही नावाने ओळखलं जातं का. जर यस सिलेक्ट केलं तर त्या नावाच्या डिटेल्स तुम्हाला इथे भराव्या लागतील आणि नाही तर नो सिलेक्ट करू शकता. तर मी इथे नो सिलेक्ट करत आहे. त्यानंतर तुम्ही इकडे पाहू शकता डिटेल्स ऑफ पॅरेंट्स, म्हणजे ह्या सेक्शनमध्ये आपल्याला पॅरेंट्स डिटेल्स भरायचे आहेत. जर तुमची आई ॲज अ सिंगल पॅरेंट असेल तर यस करा आणि आईचे डिटेल्स भरा आणि जर नो असेल तर वडिलांचे डिटेल्स भरावे लागतील. लग्न झालेल्या स्त्रिया जरी असतील तर त्यांनीसुद्धा आपल्या वडिलांच्या डिटेल्स भरायच्या आहेत. सर्व माहिती भरून झाल्यानंतर नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, आपण आता अजून एका पेजवरती आलेलो आहोत. तर आपल्याला इथे काही डिटेल्स भरायचे आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम प्लीज सिलेक्ट युअर इन्कम सोर्स, म्हणजेच आपल्याला उत्पन्नाचं माध्यम सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही तुमच्या उत्पन्नाचं माध्यम इथे सिलेक्ट करून घ्या. तर मी माझं इथे सॅलरी सिलेक्ट करतो आहे. त्यानंतर ॲड्रेस फॉर कम्युनिकेशन, म्हणजेच पॅन कार्ड कोणत्या ॲड्रेसवरती मागवायचं आहे. तर आपण इथे ऑप्शन सिलेक्ट करताना आधार बेस्ड ऑनलाईन पॅन कार्ड ऑप्शन सिलेक्ट केला होता. त्यामुळे आपल्या आधार कार्डवर असलेला आपला ॲड्रेस आपला रेसिडेन्शियल ॲड्रेस म्हणून सिलेक्ट केला जातो. त्यामुळे आपल्याला इथे पुन्हा ॲड्रेस भरायची गरज नाही आहे. पुढे मित्रांनो, ऑफिस ॲड्रेस भरणे अनिवार्य असल्यास तुम्ही तुमचा रेसिडेन्शियल ॲड्रेस इथे भरू शकता किंवा ऑफिस ॲड्रेस असल्यास तोही भरू शकता. त्यानंतर पुढे मित्रांनो, आपल्याला टेलिफोन नंबर अँड ईमेल ID सेक्शनमध्ये आपल्याला कंट्री कोड सिलेक्ट करायचा आहे, म्हणजेच इंडिया 91 सिलेक्ट करायचा आहे आणि आपण जिथे राहतो त्या ठिकाणचा STD कोड टाकायचा आहे. त्यानंतर पुढे रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये नो सिलेक्ट असेल. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, आपण पुढील पेजवरती आलेलो आहोत. तर तुम्ही इकडे पाहू शकता आपल्याला इकडे एरिया कोड, AO टाईप, रेंज कोड, AO नंबर भरायचा आहे. पण आपल्याकडे माहिती नसल्यास घाबरण्याचं काही कारण नाही. तर सर्वप्रथम आपल्याला इंडियन सिटिझन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपला स्टेट म्हणजेच राज्य सिलेक्ट करायचं आहे. तर मी माझं स्टेट महाराष्ट्र म्हणून सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर सिटी म्हणजेच शहर सिलेक्ट करायचं आहे. या दोन्ही गोष्टी सिलेक्ट करून झाल्यानंतर आपल्याला फेच बटनवरती क्लिक करायचं आहे. फेच केल्यानंतर इकडे जे पण रिझल्ट येतील त्यामधील कोणताही एक सिलेक्ट करायचा आहे. कधीकधी असं होऊ शकतं की तुम्हाला एकपेक्षा जास्त रिझल्ट मिळतील, तर त्यामधील कोणताही एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर मी इकडे सिलेक्ट करून घेतोय. तर तुम्ही इकडे आता पाहू शकता जसं मी इकडे सिलेक्ट केलं त्यानंतर वरती एरिया कोड, AO टाईप, रेंज कोड, AO नंबर आपोआप भरला गेला आहे. ह्या सर्व गोष्टी भरून झाल्यानंतर आपल्याला पुढे जाण्यासाठी नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे मित्रांनो पाहू शकता इकडे डॉक्युमेंट सबमिट, प्रूफ ऑफ आयडेंटिटी, प्रूफ ऑफ ॲड्रेस, प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ असे 3 प्रूफ आपल्याला द्यावे लागतात. पण आपण सुरुवातीला आधार बेस्ड ऑनलाईन पॅन ऑप्शन सिलेक्ट केला होता. त्यामुळे इकडे तुम्ही पाहू शकता 3ही ऑप्शन सिलेक्टेड आहेत. आपल्याला ह्या ठिकाणी कोणतेही डॉक्युमेंट सबमिट करायची गरज नाही आहे. त्यानंतर इकडे आपलं नाव येईल. त्यानंतर हिमसेल्फ, हरसेल्फ सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर प्लेसमध्ये जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे आणि ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. आता बघा मित्रांनो, युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड, प्लीज रिव्ह्यू द डिटेल्स बिलो अँड क्लिक प्रोसीड टू कंटिन्यू, म्हणजेच तुमचा फॉर्म सबमिट केला गेला आहे. कृपया तुम्ही भरलेली माहिती पुन्हा एकदा तपासून पहा आणि पुढे पाठवण्यास प्रोसीड बटनवरती क्लिक करा. त्यानंतर आपल्याला येथे पर्सनल डिटेल्स सेक्शनमध्ये आधार कार्ड नंबरचे सुरुवातीचे 8 अंक आपल्याला येथे टाकायचे आहेत. त्यानंतर खाली दिलेली सर्व माहिती पुन्हा एकदा तपासून घ्यायची आहे. ह्या सर्व भरलेल्या माहितीमध्ये तुम्हाला काही बदल करायचे असल्यास एडिट बटनवरती क्लिक करायचं आहे आणि जे बदल असतील ते करायचे आहेत आणि सर्व माहिती बरोबर असल्यास प्रोसीड बटनवर क्लिक करायचं आहे. तर चला मी प्रोसीड बटनवरती क्लिक करत आहे. इथे ॲप्लिकेशन सबमिट केल्यावर पेमेंट पेज ओपन होतो. तुम्ही डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPIने पेमेंट करू शकता.
आणि ह्याचे जे चार्जेस आहेत ते जास्तीत जास्त 110 रुपयेपर्यंत असतात. पेमेंट कंप्लीट झाल्यावर एक्नॉलेजमेंट रेसिप्ट जनरेट होते. ही रेसिप्ट डाउनलोड करून ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. ही एक्नॉलेजमेंट रेसिप्ट आहे. या नंबरने तुम्ही तुमच्या पॅन ॲप्लिकेशन स्टेटस चेक करू शकता. तर मित्रांनो, माझ्या आधारवर आधीच पॅन कार्ड असल्यामुळे मी डेमोसाठी प्रोसेस इथपर्यंत दाखवली आहे. तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये पुढे पेमेंट आणि एक्नॉलेजमेंट रेसिप्ट जनरेट होईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या ऑनलाईन पॅन कार्डसाठी अप्लाय करू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.